आजचा आपला विषय आहे व्यवसाय प्रशासन स्पेशल पेपर 2 मानवी संसाधन विकास आणि विपणन. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विपणनातील आधुनिक प्रवाह या 8व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. या प्रकरणात आपल्याला जागतिक विपणन म्हणजे काय, विपणन संशोधन म्हणजे काय, किरकोळ व्यापार म्हणजे काय, तसेच विपणनातील सद्यकालीन प्रवाह कोणकोणते आहेत यांचा सखोलपणे अभ्यास करावयाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, विपणन ही प्रक्रिया कोणत्याही व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक अशी प्रक्रिया आहे, हे आपण आधीही अभ्यासलेले आहे. विपणनात बदलत्या काळानुसार अनेक बदल झालेले आपल्याला दिसून येतात. या प्रकरणात आपण विपणनातील अलीकडील प्रवाहांचा सखोलपणे अभ्यास करणार आहोत. आता आपण जागतिक विपणन म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. सध्या उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण या वातावरणात आपण जगत आहोत. जगातील विविध व्यापारी संस्था आणि जागतिक व्यापार संघटनेने आंतरराष्ट्रीय व्यापारावरील बंधने, अटी आणि शर्ती शिथिल केलेल्या आहेत. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय विपणन शक्य झालेले आहे. प्रामुख्याने विपणन हे आर्थिक कार्य आहे. त्यामुळे जागतिक आर्थिक पद्धतीचे गुणधर्म, वैशिष्ट्ये इत्यादींचा अभ्यास करणे तसेच तेथे वापरण्यात येणाऱ्या विविध पद्धती आणि त्यांच्या मर्यादांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. जागतिक विपणन म्हणजे संपूर्ण जगात विपणन करून विविध अडथळे दूर करणे तसेच संपूर्ण जगभरातील ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे होय. आता आपण जागतिक विपणनाच्या व्याख्या बघणार आहोत. पहिली व्याख्या आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस यांच्या मते जागतिक उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी जगातील व्यावसायिक भेद, साम्य आणि संधी यांचा व्यावसायिक फायदा घेऊन जगभरात विपणन करणे म्हणजे जागतिक विपणन होय. दुसरी व्याख्या आहे एकाहून अधिक राष्ट्रातील ग्राहक आणि उपभोक्ते यांच्याकडे कंपनीच्या वस्तू व सेवांचा प्रवाह सुरू करण्याच्या व्यावसायिक कृतींना किंवा कार्यांना जागतिक विपणन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, जागतिक विपणनालाच आपण निर्यात विपणन असे देखील म्हणत असतो. जागतिक विपणन हे प्रामुख्याने जरी निर्यात विपणन असले तरी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विपणनासही जागतिक विपणन असे म्हटले जाते. जागतिक विपणनामधील वाढ ही उत्तम जागतिक विपणन व्यवस्थापनावर अवलंबून असते. जागतिक विपणनाची व्याप्ती आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करू. सर्वप्रथम निर्यात. जागतिक विपणनातील ही प्रमुख बाब आहे. दुसऱ्या देशास वस्तू व सेवा यांची विक्री करणे म्हणजे निर्यात विपणन होय. निर्यात विपणनामुळे परकीय चलन देशाला उपलब्ध होत असते. त्यामुळे देशाचा आर्थिक पाया हा मजबूत होत असतो. देशातील वाहतूक, शिपिंग, विमा, बँकिंग आणि इतर आर्थिक क्षेत्राला सुद्धा विपणनामुळे चालना मिळत असते. दुसरा मुद्दा आहे आयात. दुसऱ्या देशाकडून वस्तू व सेवा आयात करणे यास आयात असे म्हणत असतात. त्याला आपण आयात विपणन असे देखील म्हणत असतो. जागतिक विपणनात आयात विपणन दोन देशांमधील किमतीतील फरकानुसार आवश्यक असते. स्वतःच्या देशात वस्तू व सेवांचे उत्पादन करणे आयातीपेक्षा खर्चिक ठरत असल्यास आयातीस प्राधान्य दिले जात असते. भारतासारख्या विकसनशील देशात तंत्रज्ञान, पेट्रोलियम पदार्थ यांची आयात करणे गरजेचे ठरलेले आहे. पुढील मुद्दा आहे जागतिक व्यापारी घडामोडींचे व्यवस्थापन. जागतिक व्यापार हे प्रामुख्याने जागतिक व्यापाराच्या व्यवस्थापनाशी निगडित असते. जागतिक विपणनाचा अर्थ फक्त विदेशी व्यापार अथवा निर्यात असा मर्यादित नाही, तर जागतिक पातळीवर व्यापार करताना ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्यांचे व्यवस्थापन म्हणजे जागतिक विपणन होय. पुढील मुद्दा आहे परदेशात विपणन आणि विक्री व्यवस्था पाहणे. जागतिक विपणनानुसार ज्या देशाशी व्यापार केला जातो तेथील विक्री पद्धती, बाजार स्थिती, ग्राहक या गोष्टी लक्षात घेऊन विक्री व्यवस्था पाहावी लागते. विक्री मिश्र वापरून विक्री वृद्धीच्या योजना आखल्या जात असतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे इंटरनेट, ऑनलाईन ट्रेडिंग सारख्या सुविधा सुद्धा उपलब्ध असल्याने स्वतःच्या देशातूनही अशी व्यवस्था कार्यान्वित करणे शक्य झालेले आहे. पुढे आपण बघणार आहोत उत्पादन अथवा अंतिम जुळणी. विदेशामध्ये उत्पादन करणे किंवा फक्त अंतिम जुळणी याला आपण फायनल असेंब्ली असे म्हणतो.
हे करणे यासारखी कार्य ही जागतिक विपणनाच्या व्याप्तीमध्ये येत असतात. पुढे परवाना संयुक्त उपक्रम. जागतिक व्यापारासाठी परवाना मिळवणे, त्यासंबंधीच्या प्रक्रिया पूर्ण करणे यासारखी कार्ये जागतिक विपणनात महत्त्वाची ठरत असतात. एखाद्या परदेशी कंपनीबरोबर संयुक्त उपक्रम सुरू करून उत्पादन केले जात असते. पुढे आपण बघणार आहोत व्यवस्थापकीय सल्ला, व्यवस्थापन करार. परदेशी कंपन्यांना व्यवस्थापकीय सल्ला देणे, विदेशी व्यवस्थापनाशी करार करणे यासारख्या गोष्टीही जागतिक विपणन कार्याशी संबंधित असतात. एखाद्या औद्योगिक प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यापासून प्रकल्प परिपूर्ण अवस्थेपर्यंत नेण्यासाठी कार्यक्षम व्यवस्थापन उपलब्ध करून देण्याचे कार्य जागतिक विपणन व्यवस्थापन करत असतात. व शेवटी आपण बघणार आहोत की परकीय चलन व्यवस्थापन. जागतिकीकरणानंतर परकीय चलन बाजारपेठेला जास्त महत्त्व प्राप्त झालेले आहे. खुल्या बाजार व्यवस्थेमध्ये अनेक परदेशी आणि भारतीय व्यावसायिक आणि व्यापारी संस्थांमध्ये रिझर्व्ह बँक किंवा सरकारी हस्तक्षेपाशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार होत असतात. परकीय चलन केवळ व्यापारासाठीच लागते असे नाही, तर कामानिमित्त, सहलीनिमित्त, शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यांनाही परकीय चलनाची आवश्यकता असते. जागतिक देवाणघेवाण करताना अनेक प्रकारचे क्लिष्ट व्यवहार पार पाडावे लागत असतात. परकीय चलन व्यवस्थापन करण्याचे काम जागतिक विपणनाअंतर्गत केले जात असते. परकीय चलन उपलब्ध करून देणे, काही वेळा जागतिक न्यायालयाची मदत घेणे, जागतिक चलन बाजारपेठेत प्रचलित असणाऱ्या दरानुसार आणि नियमानुसार संबंधित देशाशी व्यवहार कार्यान्वित करणे यासाठी जागतिक विपणन महत्त्वाचे ठरत असते. जागतिक विपणनाच्या व्याप्तीचा अभ्यास केल्यानंतर आता आपण जागतिक विपणनाचे महत्त्व बघणार आहोत. जागतिक विपणन विकसनशील देशांना त्यांचे विकास करण्यास महत्त्वपूर्ण किंवा मदतपूर्ण समजले जाते. त्यामुळे उद्योगधंद्यांमध्ये वाढ होते आणि विकसित किंवा विकसनशील देशात असणारी दरी कमी करण्याचा प्रयत्न जागतिक विपणन करत असते. त्याचप्रमाणे आर्थिक आणि राजकीय स्थैर्य सुद्धा निर्माण करत असते. त्याची विविध कारणे आहेत. त्यात पहिले कारण आहे की औद्योगिकरणास प्रोत्साहन. जागतिक विपणनामुळे विविध देशांशी तंत्रज्ञान, तंत्रज्ञ इत्यादींबरोबर करार केले जात असतात. तसेच असे तंत्रज्ञान खरेदी सुद्धा केले जाते. त्यामुळे उद्योगधंद्यांची मोठ्या प्रमाणावर वाढ होत असते. पुढे आहे विकासातील दरी कमी करणे. विकसनशील देश वस्तूबरोबरच तंत्रज्ञानाची सुद्धा आयात करतात. वस्तू आणि सेवांची आयात केल्यामुळे जागतिक प्रमाणकांप्रमाणे वस्तू उत्पादन करणे सहज शक्य झालेले आहे. पुढे आहे आर्थिक आणि राजकीय स्थैर्य निर्मिती. विविध भौगोलिक प्रदेशानुसार उद्योग सुरू केले जातात. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये समतोल निर्माण होण्यास मदत होत असते. उद्योगास चालना मिळाल्यामुळे उद्योजक पुन्हा नवीन संशोधन करू शकतात. पुढे आहे संसाधनांचे योग्य वाटप. जागतिक व्यापार आणि विपणनामुळे जगातील विविध साधनांची विभागणी योग्य प्रमाणात होत असते. फायदा किंवा खर्च विश्लेषण करून ज्या वस्तूच्या उत्पादनाची किंमत कमी आहे अशाच वस्तू एका देशातून दुसऱ्या देशात निर्यात केल्या जात असतात. त्यामुळे सर्वच देशांना वस्तूच्या उत्पादन किमतीवर नियंत्रण ठेवणे शक्य होत असते. पुढे बघणार आहोत की नैसर्गिक संकटांमध्ये सुद्धा जागतिक विपणन उपयुक्त कसे आहे. भूकंप, युद्ध सदृश अशी परिस्थिती इत्यादीमध्ये जागतिक विपणन महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. यामुळे अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर वस्तू व सेवा पुरवणे विपणनामुळे शक्य झालेले आहे. व शेवटचा मुद्दा आपण बघणार आहोत की योग्य दर्जाच्या सेवा व वस्तू यांचा व्यापार. चांगल्या दर्जाच्या वस्तू आणि सेवा कमी किमतीत सतत ग्राहकांना उपलब्ध होऊ शकतात. याचा परिणाम लोकांच्या किंवा व्यक्तीच्या राहणीमानामध्ये बदल होत असतो. व्यक्तीची खरेदी क्षमता वाढत असते आणि उपलब्ध असणाऱ्या संसाधनांचा योग्य वापर होण्यास मदत होत असते. आता आपण जागतिक विपणनातील आव्हाने व समस्या यांचा अभ्यास करणार आहोत. जागतिक विपणन हे देशांतर्गत विपणनापेक्षा खूपच वेगळे असते. विविध प्रकारचे देश, विविध चलन पद्धती, प्रत्येक देशाचे राजकीय धोरण, निर्यातीवरील त्या देशाचे निर्बंध लक्षात घेऊन
आंतरराष्ट्रीय विपणनाचे नियोजन करावे लागते. देशांतर्गत विपणनापेक्षा जागतिक विपणन करत असताना विपणनकर्त्यास काही समस्या हाताळाव्या लागत असतात. त्यातील पहिली समस्या आहे विविध व्यापार पद्धती. प्रत्येक देशाचे आयात निर्यात धोरण हे वेगळे असते. एका देशात वापरलेली व्यापार पद्धत दुसऱ्या देशाशी व्यापार करताना उपयोगी पडेलच असे सांगता येत नाही. आंतरराष्ट्रीय विपणनकर्त्यास प्रत्येक देशाशी व्यापार करताना वेगवेगळी व्यूहरचना वापरावी लागते. अनुभवानेच बऱ्याच गोष्टी त्यांना कळत असतात. जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या व्यापार पद्धती, वेगवेगळी चलने, व्यापार धोरणे, आंतरराष्ट्रीय नियम यांचा दबाव, त्याबद्दल माहिती घेऊन या सर्व गोष्टींशी जुळवून घेणे ही विपणन व्यवस्थापकाची प्रमुख समस्या असते. पुढील समस्या आहे नियंत्रण यंत्रणा. जागतिक विपणनात प्रामुख्याने आयात निर्यातीचा समावेश होत असतो. व्यवहारतोल साधण्यासाठी सर्वसाधारणपणे कमी आयात आणि जास्त निर्यात असे प्रत्येक देशाचे धोरण असते. विकसित राष्ट्रे आपल्या उत्पादनांना बाजारपेठ शोधत असतात, तर विकसनशील राष्ट्रे जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आयात निर्बंधने, आयात कोटा, आयात बंदी या गोष्टींमुळे त्यांना समस्या निर्माण होत असतात. पुढील समस्या आहे आर्थिक गटबाजी. अर्थव्यवस्थेतील जागतिकीकरण, उदारीकरण यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सर्व राष्ट्रांसाठी खुली झाली आहे. पण तरीही विविध गट एकत्र येऊन स्वतःचे प्रभाव क्षेत्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. या गटाच्या सदस्य राष्ट्रांची स्थिती चांगली असते, परंतु जे देश या गटांचे सदस्य नसतात त्यांना बाजारपेठेत शिरकाव करणे कठीण जात असते आणि मग त्यांना निर्माण होत असते. पुढील समस्या आहे व्यवस्थापनाचे सहकार्य. व्यवसाय संस्थांना स्वतःच्याच व्यवस्थापनाचे सहकार्य न मिळाल्यास चांगल्या योजना कार्यान्वित करता येत नाही. व्यवस्थापनाचा असहकार कोणतेच उद्दिष्ट पूर्ण होऊ देत नाही आणि मग त्यांच्यासाठी ही समस्या निर्माण होत असते. जागतिक विपणनातील पुढील समस्या आहे विपणन प्रक्रिया. जागतिक विपणनासाठी परवाना मिळविणे, तसेच दर्जा नियंत्रण, श्रेणीकरण, वित्तपुरवठा या सर्व प्रक्रिया पार पाडाव्या लागत असतात. या सर्व प्रक्रियांची संपूर्ण माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा वेळ, पैसा या सर्व गोष्टींचा अपव्यय होत असतो. नोकरशाही तसेच भ्रष्टाचार या प्रमुख समस्यांना सुद्धा विपणन व्यवस्थापकाला तोंड द्यावे लागते. पुढील समस्या आहे राष्ट्रीय आर्थिक धोरण. वेगवेगळ्या राष्ट्रात राष्ट्रीय आर्थिक धोरणात भिन्नता आढळून येते. देशातील चलन संस्था, देशाचे पतविषयक धोरण, किंमत नियंत्रण, करविषयक कायदे, किमान वेतन कायदे इत्यादी गोष्टींसंबंधी प्रत्येक देशात वेगवेगळ्या तरतुदी असतात. या सर्वांचा परिणाम वस्तू व सेवांच्या उत्पादनावर, उत्पादन खर्चावर होत असतो. तसेच प्रत्येक राष्ट्राच्या धोरणात राजकीय परिस्थितीनुसार बदल होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा जागतिक विपणनावर घडून येत असतो आणि ही महत्त्वाची समस्या मानली जाते. पुढील समस्या आहे व्यवहारतोलाची समस्या. आयात निर्यातीमध्ये जे व्यवहार होत असतात त्यावरून व्यवहारतोल ठरत असतो. आयातीचे मूल्य वाढल्यास, निर्यातीचे मूल्य कमी झाल्यास व्यवहारतोल प्रतिकूल होतो. त्यामुळे चलन व्यवस्थेवर परिणाम होत असतो. कधी कधी निर्यातदाराला स्वतःजवळचा परकीय चलनाचा साठा मध्यवर्ती बँकेकडेच म्हणजेच RBI कडेच सुपूर्द करावा लागतो. परकीय चलन व्यवस्था ही जागतिक विपणनातील मोठी समस्या आपल्याला सांगता येईल. पुढील समस्या आहे बदलते विनिमय दर. जागतिक विपणनात व्यापारी देवाणघेवाणीसाठी दोन्ही देशातल्या चलनांची अदलाबदल करून घ्यावी लागत असते. ही अदलाबदल ज्या दराने केली जात असते त्याला विनिमय दर असे म्हणत असतात. अलीकडे सर्वच देशांचे विनिमय दर सतत बदलत आहे आणि त्यामुळे जागतिक विपणनातील ही प्रमुख समस्या आपल्याला सांगता येईल. आज आपण विपणनातील आधुनिक प्रवाह या 8व्या प्रकरणाला सुरुवात केली.
या प्रकरणातील जागतिक विपणन म्हणजे काय या संज्ञेचा अर्थ, विविध व्याख्या तसेच जागतिक विपणनाचे महत्त्व, व्याप्ती व जागतिक विपणनातील समस्या व आव्हाने यांचा सखोलपणे अभ्यास केलेला आहे.